नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास विभागात तब्बल 18,882 पदाची नोकर भरती होणार आहे आणि आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की महिला व बालविकास मंत्री सध्याचे जे आहे आदिती तटकरे आहेत आणि विभागातील विविध रिक्त पदाची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात बैठक घेतलेली आहे. महाराष्ट्र शासनाने 70,000 पदाची भरती करण्याचा निर्णय घेतला असून महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत यामध्ये तुम्ही पाहू शकता की 5,639 हे जे आहेत अंगणवाडी का सेविका यामध्ये असणार आहेत व 13,243 यामध्ये अंगणवाडी मदतनीस अशा एकूण जे आहे 18,882 पदं भरण्यात येणार आहेत. 14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठी सदस्यच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहेत. यासोबतच राज्य महिला आयोग असेल, महिला आर्थिक विकास महामंडळ असेल, बालकल्याण समिती असेल, बालन्याय मंडळातील रिक्त पदाची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशी सूचना आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिलेली आहेत. यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा यांच्या योजनेचे आयुक्त श्री कैलास बगर यांच्या इतर अधिकारी उपस्थित होते. यामध्ये तुम्ही पाहू शकता की मेन्शन कोणाकोणाला करण्यात आलं तर CM ऑफ महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस, माईक एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार स्पीक, उपमुख्यमंत्री MSD महा DGIP आणि अशा प्रकारे विविध 6 लोकांना यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता ही महत्त्वाची आनंदाची बातमी आहे की महिला व बालविकास विभागात तब्बल 18,882 पदाची भरती प्रक्रिया सुरू होताना दिसत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की 15 फेब्रुवारी ते अशा पद्धतीने 8 मार्च 1 महिना काहीतरी फॉर्म भरण्यास इथं वेळ भेटणार असणार आहे. यामध्ये तुम्ही पाहिलं तर तब्बल 18,882 पदाची भरती प्रक्रिया लवकरच होणार आहे आणि महाराष्ट्र शासनाने 70,000 पदाची भरती करण्याचा निर्णय घेतलेला असून आपण पदभरतीला समोर जायचं आहे आणि अशा पद्धतीनं अंगणवाडी सेविका असतील 13,243 आणि महिला व बालविकास अंगणवाडी का सेविका 546 अशा पद्धतीने रिक्त पदं आहेत आणि हे फॉर्म भरण्यास सुद्धा झालेला आहे. आय होप की सर्व व्हिडिओ समजला असा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.